आज या ठिकाणी जिल्हा परिषदेचा एक आदर्श उपक्रम बांधावरची शाळा अंतर्गत पारपोली शाळेची मुलं आज या ठिकाणी गावठणवाडीतील एका ठिकाणावर इथे प्रत्यक्ष लावणीचा आनंद घेत आहेत। आता या ठिकाणी आमच्या शाळेचा इयत्ता 6वीतील विद्यार्थी मल्हार बरफ यांनी प्रत्यक्ष ट्रॅक्टरचा वापर करून तो प्रत्यक्ष नांगरणी करतो आहे आणि यामध्ये तो अतिशय तरबेज आहे। वडिलांना आपल्या शेताच्या कामामध्ये हा प्रत्यक्ष अभ्यासाबरोबरच शेती कामामध्ये ते सुद्धा तेवढीच मदत करीत असतो। अतिशय एखादा तरबेज शेतकरी ज्याप्रमाणे नांगरणी करतो त्याप्रमाणे या ठिकाणी फोडणीचं काम करत आहे। या ठिकाणी इतर मुलंसुद्धा मल्हार ट्रॅक्टर चालवित असताना पाहत आहेत। काही मुलं नाचणी उपटलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्यक्ष लावणीचं कामसुद्धा केलेलं आहे। अशा प्रकारे जिल्हा परिषदेचा हा जो उपक्रम आहे अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे। सर्व मुलं आणि या ठिकाणी या उपक्रमाचा आनंद घेत आहे। जिल्हा परिषदेचे खूप खूप आभार। किंवा बैल यांचा वापर करून शेती करत होते। आम्ही आता आधुनिक पद्धतीने इकडे रे ट्रॅक्टरने शेती करतात। हे बघा या ठिकाणी आता म्हण या ठिकाणी आता सर्व शेती करत आहेत। पारपोली शाळेचा विद्यार्थी मल्हार ट्रॅक्टर चालवत आहे प्रत्यक्ष। नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची ओळख म्हणजे शेती। शेतकऱ्याच्या कष्टामुळेच आपल्या ताटात अन्न येते ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा या उद्देशाने शाळेत बांधावरची शाळा हा उपक्रम आयोजित करण्यात आला। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थी स्वतः शेतात उतरून नांगरणीसाठी तयार करत आहेत। त्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चिखलात उतरून भाताची लावणी अतिशय उत्साहाने करत आहेत। पुस्तकातील ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभव किती महत्त्वाचा असतो याचे हे सुंदर उदाहरण आहे। या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त, सहकार्य, निसर्गप्रेम आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची खरी जाणीव अनुभवली। अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये शेतीबद्दल आदर निर्माण होतो आणि अन्नाचा प्रत्येक घास किती मोलाचा आहे हेही त्यांना समजते।
खावा सुरू करा. इकडे बघ. आज बांधावरची शाळा या उपक्रमाअंतर्गत आपण गावठणवाडीतील मल्हार परब यांच्या घराच्या शेजारी आज नाचण्याची लावणीचा आनंद घेतला. आणि लावणी झाल्यानंतर आज आपण गोपाळ गावकर यांच्या घरी या ठिकाणी चहा पाण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी चांगल्या प्रकारे विश्वनाथ गावांची उठबस केलेली आहे. खूप खूप आभार मानतो शाळेच्या वतीने. या ठिकाणी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्रीयुत गावकर सर, तसेच या ठिकाणी ज्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं ते संदीप परब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मुलं या ठिकाणी खाऊचा आनंद लुटत आहेत. जिल्हा परिषदेचा हा अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आणि या उपक्रमात या ठिकाणी शाळा व्यवस्थापन सदस्या या ठिकाणी श्रीमती पवार मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी विद्या विश्वनाथ गावकर यासुद्धा या ठिकाणी यांच्या शेतामध्ये आज नाचण्याची लागवड केली. अतिशय खूप खूप आनंद विद्यार्थ्यांनी वर्षभरातील आनंद आज या ठिकाणी घेतलेला आहे. या सर्व कुटुंबाचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच या नियोजनामध्ये शाळा व्यवस्थापन कमिटी मेंबर यांनी सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांचं शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. जिल्हा परिषदेचे सुद्धा खूप खूप आभार मानतो, कारण हा एक स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केलेला आहे.